लाडकी बहीण योजना 6,000 रुपये वाटप. सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणीसाठी खुश खबर. 1500 प्लस 1500 प्लस 1500 प्लस 1500 4 महिन्याचे 6,000 रुपये सोडले. आज वार शुक्रवार. बँकेत जमा होणार पैसे. जानेवारी प्लस फेब्रुवारी हप्ता वाटप. नागपूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर, जालना सर्व जिल्ह्यामध्ये आजपासून वितरण. नमस्कार, आज तारीख आहे 13 फेब्रुवारी. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट. ही ऑथेंटिक अपडेट यूट्यूबवरती सर्वात आधी देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. 6,000 रुपये सोडले आहेत. बँकेत जमा होणार आजपासून पैसे. जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळणार. तुम्हाला फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. ज्या लाडक्या बहिणीचे थकीत हप्ते बाकी आहेत, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते, ते सुद्धा पैसे देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. जानेवारीचा सुद्धा हप्ता वाटप करणार, फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता वाटप करणार. सर्व लाडक्या बहिणीच्या बँकेत 100% पैसे वाटप होणार. बघा, 1500 अधिक 1500 अधिक 1500 अधिक 1500 टोटल रक्कम 6,000 रुपयाची 100% सर्वच बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता वाटप होणार आहे. आजपासून हे वितरण सोहळा सुरू होत आहे. नमस्कार, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट. तुम्हाला 3 हप्त्याचे पैसे तर मिळणारच आहेत. नोव्हेंबर हप्ता, डिसेंबर हप्ता, जानेवारी हप्ता प्लस फेब्रुवारीच्या हप्त्याचे सुद्धा म्हणजे चालू महिन्याचा सुद्धा हप्ता आता वाटप केला जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली आहे, अशा लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी मुदत देण्यात आलेली आहे. ठीक आहे, ई-केवायसी संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात जबरदस्त ऑथेंटिक अशी अपडेट आलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता प्लस फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे वितरण सोहळा आता सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप होणार. लाडक्या बहिणीला थकीत हप्ते सुद्धा मिळणार आणि चालूचे हप्ते सुद्धा मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना 5 वर्ष चालणार आहे, सुरळीतपणे चालणार आहे. जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत या योजनेला कसल्याही प्रकारे धक्का लागणार नाही. ही योजना कायम सुरू राहणार. 100% पैसे मिळणार. तसेच लाडक्या बहिणीला 2100 रुपये योग्य वेळी देणार अशी घोषणा सुद्धा महायुती सरकारने केलेली आहे. आता बघा, सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये, बँक अकाउंटमध्ये आता पैसे वितरण सुरू झालेलं आहे. पैसे महिलांच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ताबडतोब हे वितरण होणार आहे. तसेच बघा, आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती आता स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र सुद्धा या ठिकाणी अपलोड केलेला आहे. ठीक आहे, तर बघा, जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्की तो व्हिडिओ पहा. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा किंवा चॅनलच्या प्रोफाईलवरती जाऊन नक्की स्वामी भक्तांनी हा तारक मंत्र ऐका, तुम्हाला खूप छान वाटेल. ठीक आहे, तसेच बघा, व्हिडिओचं क्रेडिट वगैरे आपण दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्व महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यामध्ये आता हे वितरण सोहळा होणार आहे. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये, बँक अकाउंटमध्ये आता पैसे वितरित होणार आहेत. पैसे वाटपास सुरुवात होत आहे. पहिली सुरुवात होणार आहे या ठिकाणी बघा, पुणे विभागातील जिल्ह्यांपासून. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. ठीक आहे, त्यानंतर अमरावती विभागातील जिल्हे अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा. त्यानंतर नागपूर विभागातील जिल्हे नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा. त्यानंतर नाशिक विभागातील जिल्हे धुळे, जळगाव, नंदुरबार. त्यानंतर नाशिक, अहमदनगर. त्यानंतर ठाणे विभागातील जिल्हे ठीक आहे, रत्नागिरी, रायगड, मुंबई सिटी, सिंधुदुर्ग. अशा टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये हे लाभ वितरित होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होतील. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अशाच ऑल अपडेट्स, ऑथेंटिक अपडेट सर्वात अगोदर यूट्यूबवरती मिळवण्यासाठी आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब बटन नक्की दाबा. सर्व महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील सर्व अपडेट्स आपण यूट्यूबवरती देत असतो. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात अगोदर अपडेट यूट्यूबवरती देण्याचा आपला रेकॉर्ड आहे. त्यामुळे आपल्या मराठी अनिकेत चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबून सदस्य बना आणि सामील व्हा आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब फॅमिलीमध्ये. ठीक आहे, 100K प्लस आपली यूट्यूब फॅमिली पूर्ण झालेली आहे. लवकरच आपलं टार्गेट असणार आहे. ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला अचीव करायचं आहे.
ठीक आहे मित्रांनो, तर बघा आता आपण पुढची अपडेट पाहूया. पुढची जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट आहे, ती सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर बघा, आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलतर्फे सध्या सुरू करण्यात येत आहे स्पेशल असा गिव्ह अवे. आपल्याच यूट्यूब चॅनलतर्फे गिफ्ट दिलं जाणार आहे पैठणी साडीचं. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडीचं गिफ्ट जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे आणि तसेच आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायचं आहे. ज्या दिवशी आपल्या यूट्यूब चॅनलवरती 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील, म्हणजे 2 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट होईल, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 300K टार्गेट कंप्लीट झालं, म्हणजे 300K सबस्क्रायबर पूर्ण झाले की 3 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाटप केल्या जातील. 400K सबस्क्रायबरवरती 4 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 500K सबस्क्रायबरवरती 5 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. लकी विनरला हे गिफ्ट 100% दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. जास्त काही करायचं नाहीये, एक चांगली कमेंट करायची आहे आणि चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायचं आहे. ठीक आहे. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडी जिंकण्यासाठी सर्वांनी या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करा. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये आता 100% पैसे वाटप होणार आहे. तर तुम्हाला 1500 रुपये नाही तर थेट 6000 रुपये काही महिलांना जमा होणार आहेत. काही महिलांना 4500 रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना 3000 रुपये जमा होणार आहेत. ठीक आहे. तर हे वेगवेगळी रक्कम मिळणार आहे. तुम्हाला आधी किती पैसे मिळाले आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुमचे जर जास्त हप्ते थकीत असतील तर तुम्हाला जास्त रक्कम मिळेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या मोबाईलवरती मेसेज पडणार आहे, SMS येणार आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर व जानेवारी व फेब्रुवारीचे मिळून 6000 रुपये एकत्र येणार. थकीत व चालूचे हप्ते जमा होणार. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, हे सर्वच पैसे लाडक्या बहिणीला मिळणार. ज्यांना जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा अजूनपर्यंत वाटप झालेलं नाहीये, हे सुद्धा हप्ते तुम्हाला आता मिळणार आहे. म्हणजे हे 2 थकीत हप्ते सोबत हे 2 चालूचे हप्ते, सर्वच पैसे एकत्र रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. जर तुमची लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये चूक झाली असेल किंवा काही कारणास्तव तुमची KYC चुकली असेल, ठीक आहे, तर ती चूक तुम्हाला सुधारण्याची आता संधी दिलेली आहे. आणि हीच KYC चुकल्यामुळे तुमचे जर लाडकी बहिणींचे पैसे 2-3 महिने झाले बंद झाले असतील मिळायचे, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे. 31 मार्च पर्यंत KYC ची चूक सुधारा, KYC रिपेअर करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा पुन्हा पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तुमचा लाभ आधीसारखा सुरू होईल. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता काळजी करायची नाहीये. तुमचं कन्फ्युजन काय होतं, तुम्ही मागच्या वेळेस काय चूक केली होती ते सांगतो. तुमचा लाभ का बंद झाला याचं सुद्धा उत्तर तुम्हाला याच व्हिडिओत सांगतो. तर बघा, तिथे काही तुम्हाला प्रश्न विचारलेलं होतं. ठीक आहे. ठीक आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर नो असं लिहायचं होतं. ठीक आहे. ते प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थितपणे द्या, जेणेकरून तुम्हाला KYC मध्ये कोणताही अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. जानेवारी महिन्याचा हप्ता आता वाटप होणार. कधी वाटप होणार? भरपूर महिलांचं म्हणणं असं होतं की दादा, आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे, डिसेंबरचा पण हप्ता मिळाला आहे, मग आम्हाला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? तर बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता हा पुढील 2-3 दिवसामध्ये येऊ शकतो. निधी वितरणाची अधिकृतपणे घोषणा महिला व बालविकास मंत्री RD चटकर मॅडम लवकरच करतील. आणि हा जानेवारीचा हप्ता ज्या महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आत्तापर्यंत त्या महिलांना 17वा आणि 18वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला असेल, तरच जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये त्यांना मिळेल. ठीक आहे, हे लक्षामध्ये घ्या. तसेच बघा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आता सुरू झालेली आहे. तर या योजनेचे स्वरूप काय असणार आहे? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. आता या योजनेचे स्वरूप काय आहे ते या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे.
या ठिकाणी पहिला मुद्दा, दुसरा, तिसरा आणि चौथा हे या ठिकाणी तुम्ही रीड करा. योजनेमध्ये काही अटी असणार आहेत या. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. 40% दिव्यांगत्व टक्केवारी 40% व त्यापुढील असावी. मागील वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा. इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा विद्यावेतनाचा स्टायपेंड लाभार्थी नसावा. तसेच अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील फक्त 2 दिव्यांग अपत्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्याने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत स्वतःचे खाते उघडणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ठीक आहे. तसेच बघा, योजना सामाजिक न्यायाची विद्यार्थ्यांच्या हिताची. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही योजना राबवली जात आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत. आता या योजनेअंतर्गत काय लाभ दिला जातो, हे लाभ काय आहे ते आता आपण पाहूया. तर बघा, इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनी विना अडथळा शिक्षण घेणार. लाभ तुम्हाला मिळणार इयत्ता 5वी ते इयत्ता 7वी दरमहा 10 महिन्यासाठी 600 रुपये. इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी दरमहा 100 रुपये. 10 महिन्यासाठी 1,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाअंतर्गत राबवली जात आहे. तुम्ही सुद्धा लाभ नक्की मिळवू शकता. आता बघा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला रक्कम मिळणार आहे. तुम्हाला एकदम 6,000 रुपये मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर बघा, ज्या लाडक्या बहिणीला नियमित लाभार्थी महिला आहेत त्यांना 1,500 रुपये मिळणार जानेवारीचे 1,500 रुपये सर्वांनाच मिळणार आहेत. हे कंपल्सरी पैसे मिळणार आहेत. तसेच म्हणजे ज्या महिलांचे 2 हप्ते थकीत आहेत, ज्यांचा डिसेंबरचा हप्ता थकीत आहे आणि जानेवारीचा, अशा लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळतील. आता अशा लाडक्या बहिणी सुद्धा आहेत ज्यांना 3 हप्ते थकीत आहेत. ह्याच्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा, जानेवारीचा, म्हणजे नोव्हेंबर 1,500, डिसेंबर 1,500, जानेवारी 1,500 असे मिळून अशा लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळतील. तिन्ही महिन्याचे हप्ते थकीत आहेत ते एकत्रपणे आता जमा होतील. ठीक आहे. तसेच तुम्हाला आता हे झाले 4500 रुपये. याच्यामध्ये प्लस 1,500 होणार. हे सुद्धा असणार आहे. चालू महिना आहे सुरू आता फेब्रुवारीचा, तर फेब्रुवारीचे सुद्धा 1,500 वाटप केले जातील. म्हणजे लाडक्या बहिणींनो थोडक्यात सांगायचं म्हणजे 1,500 प्लस 1,500 हे तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा थकीत हप्ता. ठीक आहे, थकीत हप्ता. ओके. त्यानंतर जानेवारीचे 1,500 आणि चालू महिना आहे फेब्रुवारीचे 1,500 हे तुमचे चालू महिन्याचे पैसे. ठीक आहे, समजलं. थकीत हप्ता प्लस चालू हप्ता 1,500 प्लस 1,500 प्लस 1,500 प्लस 1,500 असे मिळून रुपीज मिळणार तुम्हाला 6,000. आणि सर्वच पात्र बहिणींच्या बँक खात्यात ही 6,000 रुपये आता वाटप होणार आहेत. तर पैसे वाटप होणार आहे लाडकी बहीण योजना. तर तुम्हाला 6,000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींना कधी मिळणार, कधी हे पैसे वाटप होणार, याची तारीख काय असणार. तर बघा, मिळालेल्या अपडेट्सनुसार जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आता 2 ते 3 दिवसामध्ये जमा होण्याचे हाय चान्सेस आहेत. ठीक आहे, म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत. ठीक आहे. तसेच जर 6,000 रुपये एकदम देण्याचे ठरवले, म्हणजे थकीत हप्ता प्लस चालूचा हप्ता एकत्र जर 6,000 रुपये आता वाटप केले, तर हे रक्कम तुम्हाला थोडी लेट मिळू शकते, परंतु लवकरच हे पैसे बँकेत तुमच्या जमा होतील.